आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे इराज वर्ल्ड मध्ये. घेऊन आला आहोत नवा व्हिडिओ दिवाळी सेलिब्रेशन विथ इरा. सगळ्यात प्रथम सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा व हॅपी दिवाळी. या वेळेस 28 ऑक्टोबर पासून दिवाळी सुरू झाली. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवसापासून दिवे, पणत्या, लाइटिंग, आकाशकंदील घरोघरी लावतात, किल्ले बनवतात. या दिवशी गोमातेची पूजा केली जाते. बाजरीची भाकर, गवारीची भाजी, गूळ याचा नैवेद्य दाखवून गाय वासरांना घास दिला जातो. आपल्या मुलाबाळांना पण घरातील सर्वांना चांगले आरोग्य, सुख समाधान मिळावे अशी प्रार्थनाही केली जाते. धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस. दिवाळीचा दुसरा दिवस धनतेरस. या दिवशी स्त्रियांना, लहान मुलांना पाट रांगोळी, दिवा लावून, सुगंधी तेल, उटणे लावून नाऊ घातले जातात. इराला सुद्धा आम्ही नाऊ घातले. स्नान घरातून येताना ओवाळले व तिला हॅपी दिवाळी विश केली. रात्री धन्वंतरी देवाचा फोटो घेऊन धने, पैसे, सुपारी, गूळ याचा नैवेद्य दाखवून धन, सुख, संपत्ती, आरोग्यासाठी प्रार्थना केली. दारासमोर सुद्धा छान छान रांगोळी काढली, दिवे लावले. घर कसे आनंदमय वाटत होते जणू. इरा ही खूप खुश होती पणत्या व लाइटिंग बघून. नरक चतुर्दशी. या दिवशी सगळ्यांनी पहाटे उठून अभ्यंग स्नान केले. सूर्य उगवायच्या आत सगळ्यांनी आंघोळ करावी असे म्हटले जातात. इराच्या काकाला तेल, उटणे लावून अभ्यंग स्नान घातले. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. दिवाळीचा फराळ नैवेद्य दाखवून सगळ्यांनी एकत्र बसून फराळ केला. लक्ष्मीपूजन व दिवाळीचा दिवस. या दिवशी संध्याकाळी दारासमोर छान छान रांगोळ्या काढल्या. लक्ष्मीपूजन करण्यात आले. लक्ष्मीपूजनासाठी घरातील धने, संपत्ती, सोने, नाणी, चांदी, रुपये, मीठ, आपली ही लक्ष्मी मानली जाते. कुबेराची ही मूर्ती, केरसुडी व इत्यादी वस्तू लक्ष्मी मानून मनोभावे पूजा केली. लाया, बताशे, पेढे, गोड पदार्थाचे नैवेद्य दाखवून पुन्हा एकदा घरातील सर्वांना धन, सुख, संपत्ती, समाधान मिळावे यासाठी लक्ष्मीकडेही प्रार्थना केली. स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाची ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव ओवाळू तुझ कर्पूर गौरा. दीपावली पाडवा. याला बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी अभ्यंग स्नान केल्यानंतर पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी इरा व इराच्या पप्पांना ओवाळलं व इराच्या पप्पांनी आम्हाला छान असे गिफ्ट ही दिले. गिफ्ट बघून इरा खूपच खुश झाली. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवसाला यम द्वितीया असेही म्हटले जातात. भावाला बहीण ओवाळते व ओवाळणीत भाऊ बहिणीला गिफ्ट देतो.
कसा वाटला तुम्हा सगळ्यांना इराचा व्हिडिओ? तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. असेच इराचे व्हिडिओ घेऊन आम्ही परत येत आहोत.